नमस्कार. मी सौ किशोरी सुधाकर फुके, ITI गर्ल्स अकोला. मी आज तुम्हाला वाईन या चॅप्टरवर माहिती देत आहे. वाईन आपल्या सिलेबसमध्ये फर्मेंटेशन वाईन आणि वाईनचे प्रकार याच्याबद्दलची माहिती आपल्या सिलेबसमध्ये जे समावेश आहे या चॅप्टरचा त्याच्यावरची माहिती मी तुम्हाला आज देत आहे. तर वाईन ही जी आहे हे द्राक्षाच्या रसापासून बनवण्यात येणारे एक मध आहे आणि वाईन तयार करण्यासाठी तुम्हाला द्राक्षाचा चोथा करून त्यात ईस्ट मिसळायची असते आणि मग द्राक्षातील जे नैसर्गिक घटकाची ईस्टसोबत प्रक्रिया होऊन मग वाईन तयार होते. वाईन शक्यतो द्राक्षापासून बनवतात आणि द्राक्षावर असणाऱ्या ईस्टमुळे त्यापासून वाईन बनविणे सोपे जाते. आता द्राक्षापासून वाईन जेव्हा बनवायचे असते तेव्हा जरुरीप्रमाणे ईस्ट तुम्हाला वापरायचे असते आणि ईस्टचे जीवाणू जे साखरेचे विघटन करतात आणि त्यापासून मग कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होते व अल्कोहोल तयार होते आणि अशा रीतीने वाईन तयार होते. आता वाईन जी आहे ती मुख्य तिच्या रंगावरून ओळखली जाते. एक लाल रंग असतो वाईनला, दुसरा पांढरा असतो, तिसरा गुलाबी असतो. हे रंग फळांच्या मूळ रंगामुळेच आलेले असतात किंवा करपलेली साखर ज्याला आपण कॅरेमेल असं म्हणतो, या साखरेचाही रंग वाईनला येतो. आता वाईन ड्राय आणि स्वीट असे पण प्रकार आहे. ड्राय वाईन्स हे गोड नसतात आणि स्वीट वाईन हे गोड असतात. आता स्वीट वाईन जे आहे ती वाईन बनवताना स्वच्छता फार महत्त्वाची असते. ही वाईन बनवताना या प्रक्रियेसाठी तुम्हाला ईस्टची जरूर असते आणि हे ठराविक जीवाणू वगळता इतर कुठल्याही जीवाणू, बुरशी, माशा यांचा संपर्क येणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि जे उपकरणे वापरतात वाईन तयार करायला ते पूर्णपणे निर्जंतुक असावी लागतात आणि ती निर्जंतुक करण्यासाठी आधीच्या काळी गंधकाची धुरी देत असायचे वाईनला. आता काही केमिकल्सचा उपयोग केला जातो. वाईन म्हणजे ती भांडी वगैरे स्टरलायझेशन काही केमिकल्सद्वारे स्टरलाइज केल्या जाते आणि मग ती भांडी वापरतात वाईन तयार करायला. आता आपल्याला जी फळं वापरायचं असेल, ज्या फळांपासून आपल्याला वाईन बनवायची असेल ते फळं आपण वाईन बनवण्यासाठी घ्यायचं असतं आणि मग त्या फळाचा जो गर असतो त्या गर काढायचा असतो. तर गर काढायसाठी तुम्हाला हाताने कुस्करून ते फळं घेऊ शकता किंवा एका मोठ्या मोठ्या बॅरल्समध्ये ते फळ ठेवल्या जाते आणि त्याच्यावर दाब दिला जातो आणि अशा रीतीने मग त्या फळाचा रस काढला जातो आणि मग अशा रीतीने तो रस काढून मग तो गाळून न घेता कधीकधी गरासकट पण हा रस घेतात आणि मग हा रस एका योग्य आकाराच्या भांड्यात मग तो रस घेतात आणि मग त्यावर एक कापड बांधून ठेवतात. त्या भांड्याला एक चांगलं जाडसर कापड बांधून ठेवतात आणि मग हा कापड याच्यासाठी बांधतात का कोणत्याही माशा, चिलटे यांचा संपर्क त्या रसाशी आला नाही पाहिजे याच्यासाठी तो कापड त्याच्यावर बांधून ठेवतात आणि मग 3 ते 4 दिवसांनी हा घर जो आहे तो गाळून घेतला जातो आणि चोथा फेकून दिला जातो. मग अशा रीतीने हा जो रस आहे तो मग फर्मेंटेशन प्रक्रियेसाठी मग घेतला जातो. आता दुसरी जी स्टेप असते वाईन तयार करायची ती असते फर्मेंटेशन प्रक्रिया. ती फर्मेंटेशन प्रक्रिया जी असते त्याच्यासाठी काय करतात की हा जो रस आहे या रसाला एक मोठ्या काचेच्या भांड्यात घेतात आणि त्या काचेच्या साधारणपणे 5 लिटरचं वगैरे ते भांडं असेल मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला वाईन तयार करायची असेल तर. आणि मग हे जे काचेचं भांडं आहे मिनरल वॉटरचे जे जार असतात ते वापरले तरी चालतं कारण वाईनला त्यामुळे वास येत नाही आणि
कोणताही म्हणजे काच कोणतंही वाईनवर दुष्परिणाम करत नाही, म्हणून काचेचेच भांडे वापरतात. आता ह्या भांड्यामध्ये हा रस घेतला जातो, त्यात मग ती साखर मिसळल्या जाते आणि साखर आणि रस जवळजवळ पूर्ण त्या बाटलीत भरला जातो आणि मग त्याच्यावर एक कप जे आहे ते झाकून ठेवले जाते, जेणेकरून त्यात बाहेरची हवा त्यात जाणार नाही. आणि मग त्यामध्ये हा रस आणि हा साखर हे मिसळून ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्यात कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि मग तो गॅस बाहेर जाईल याच्यासाठी एक छोटी नळी असते, तो गॅस बाहेर निघून जातो. मोठ्या प्रमाणावर जर फर्मेंटेशन करायचं असेल तर एस आकाराचे अशी मोठे मोठे काचेची भांडी असतात, ज्याच्यामध्ये जी काचेची नळी असते ती थोडी वाकलेली असते आणि त्या भांड्याचा आकार एस असा असतो. आणि मग यामध्ये काय केलं जातं की यामध्ये रस घेतला जातो, रसात मग पोटॅशियम मेटाबायसल्फाईड टाकतात. आता पोटॅशियम मेटाबायसल्फाईड 1 लिटर रसाला 2 ग्रॅम वगैरे म्हणजे टाकतात. आणि जर फळ फारच गोड असेल आणि जास्त पिकलेली असतील तर आणखी 2 ग्रॅम टाकतात. आणि मग तिसरी पायरी म्हणजे जी फर्मेंटेशनची आहे ती मग ईस्टमुळे होते. तर ईस्ट आणि साखरेचे जेव्हा विघटन होते या रसामध्ये, तेव्हा अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि त्या सगळ्या प्रक्रियेला मग फर्मेंटेशन म्हणतात. आता अल्कोहोल नसेल तर वाईन पानसट होते आणि वाईन जर पानसट झाली, तिला चव नसली तर तिचं दर्जा जो असतो तो म्हणजे उत्तम नसतो. आता ईस्ट घालण्यापूर्वी साखर पूर्णपणे आधी काय केल्या जाते, विरघळून घेतल्या जाते. कधीकधी त्याचा पाकच करून घेतात. 1 किलो साखर, 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिड व साधारणपणे 620 ml पाणी हे 15 मिनटे उकळतात आणि मग ते थंड झाल्यावर हे पूर्ण मिश्रण 1.25 लिटरचं तयार होतं. आणि मग हा पाक मग त्या रसात मिसळतात, त्या फळाच्या रसात मिसळतात. आणि मग समजा 2 भाग केला जातो, म्हणजे रसाचा एका भागामध्ये अल्कोहोल आणि एक भाग जो असतो त्याच्यात कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि त्यामुळे काय होते की 20% साखर जे असते रसापासून आणि 10% अल्कोहोल असलेली वाईन तयार होते. आणि त्यामुळे काय होते, द्राक्षाच्या रसात एवढीच साखर असते, त्यामुळे द्राक्षात जास्त साखर असल्यामुळे त्याच्यामुळे आपण काय करतो की साखरेचं प्रमाणशीरच टाकतो. आता आपल्याला जर ईस्ट घालायची असेल तर मग परदेशात वगैरे काय करतात की ऑल वाईन ईस्ट मिळते, ती वाईन त्या रसात ते मिसळतात. आता आपल्याकडे जी ईस्ट आहे ती वापरली, फळांची पण ईस्ट असते, त्या फळांची ईस्ट आपण त्या रसात घातली तर उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला फर्मेंटेशन प्रक्रियेत मध्ये ती ईस्ट फार उपयोगी असते. आणि मिश्रणात ती घातल्याने काय होतं की रस जो आहे तो फर्मेंट होतो आणि फर्मेंट झाल्यामुळे मग फर्मेंटेशन ही प्रक्रिया झाल्यामुळे मग वाईन तयार होते. आता कधीकधी हे एक आठवडा लागतं अल्कोहोलचं प्रमाण वाढायला या रसामध्ये, आणि मग एक आठवडा तो रस अशा रीतीने फर्मेंट केला जातो. आता समजा आंबट असेल, एखादं फळ जर आंबट असेल आणि ईस्टचं कार्य बरोबर होत नसेल तर मग फळात सायट्रिक किंवा मॅलिक किंवा टार्टारिक ॲसिड हेही टाकलं जातं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की लवकर फर्मेंटेशन होतं. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की KMS जर तुम्हाला वापरायचं असेल तर ते काय करतं, ते सगळे जीवाणू मारून टाकतात. आणि ईस्ट हे जिवंत जीवाणू आहे, त्यामुळे KMSचा प्रभाव संपला त्याच्यानंतरच मग ती साखर, ईस्ट आणि ॲसिड तुम्हाला घालायचे असतात. आता चौथी जी प्रक्रिया आहे किंवा चौथी जी स्टेप आहे वाईन तयार करायची,
त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की साखरेचे पूर्णपणे विघटन झाले की नाही हे बघावं लागेल. ईस्टचे जीवाणू जेव्हा मरतात त्या मृत पेशीमुळे काय होतं, फळांचा जो राहिलेला अंश असतो किंवा इतर अविद्राव्य असतात त्यापासून मग वाईन वेगळी केली जाते आणि साखरेचे पूर्ण विघटन व्हायला साधारणपणे 21 ते 24 दिवस लागतात. आता या फसफसण्याच्या पूर्णपणे प्रक्रियेला 21 ते 24 दिवसानंतर मग तो जो रस आहे तो त्याच्यातला जो गाळ आहे तो हळूहळू खाली बसत जातो आणि सगळा गाळ एकदम खाली बसत नाही, तर काही कण खाली बसतात, म्हणजे जे जड कण असतात ते खाली बसतात आणि मग जे वरती जो रस असतो तो फर्मेंट झालेला रस असतो तो वेगळा केला जातो. आता गाळ जर कुंजून वाईन खराब होऊ शकते, म्हणून काय करतात की वरचाच रस जो आहे तो गाळून घेतला जातो. आता मूळ गार तुम्हाला मूळ जो रस आहे तो तुम्हाला फिल्टर करायसाठी किंवा वेगळा करायसाठी त्याच्यासाठी मोठे काचेची भांडे वापरतात आणि ज्या काचेच्या त्या भांड्यामध्ये ते काचेचं भांडे एका उंचावर ठेवतात आणि मग तिचं त्या काचेच्या भांड्याचं जे टोक असतं ते दुसऱ्या जारमध्ये त्याचं टोक ठेवतात आणि वरती ठेवलेल्या भांड्यातून जो रस आहे तो खालच्या भांड्यात पडतो आणि मग अशा रीतीने तो फिल्टर रस त्या भांड्यामध्ये गोळा होतो. आता तुम्हाला जर जेवढाच रस पाहिजे आहे तेवढा रस घ्यायचा आणि मग जो गाळ यायला लागला की तर मग ते वरच्या भांड्याचं झाकण तुम्ही किंवा बोटाने तर बंद करून टाकायचं ते वरच्या भांड्याचं तोंड. आता भौतिक नियमाप्रमाणे वाईन ही दुसऱ्या टोकाने बाहेर यायला हवी, पण काय होतं का तशी आली नाही तर ती मग काय करतात की ती तोंडाने ओढून प्रवाह सुरू करतात आणि मग त्याचा प्रवाह चालू झाल्यावर स्वच्छ जो रस आहे तो खालच्या भांड्यात मग घेतात आणि अशा रीतीने जो ज्यूस आहे वरचा, म्हणजे फर्मेंट झालेला जो ज्यूस आहे फक्त तोच घेतला जातो आणि मग त्यानंतर ही वाईन वेगळी करतात आणि या वाईनला मग 3 आठवडे परत बाजूला ठेवतात. मग परत ती अशी त्याचा गाळ खाली बसल्यानंतर त्याच्यानंतर मग त्याच्यात तुम्हाला योग्य प्रमाणात KMS घालायचं असतं. आता KMS घातल्यानंतर मग जी पुढची पायरी असते ती आहे क्लॅरिफिकेशन किंवा फ्रायनिंग म्हणतात. आता क्लॅरिफिकेशन म्हणजे काय की जे वाईन असतात ते स्वतःहूनच कधी काय होतात की स्वच्छ होतात आणि काही प्रक्रियेमध्ये फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये 3 आठवडे गेल्यानंतरसुद्धा ती वाईन तो गाळ काही खाली बसत नाही. कधी 3 महिने लागतात तो गाळ खाली बसायला. तर मग तुम्हाला तो गाळ खाली बसेपर्यंत वाट बघायची असते आणि मग 6वी जी पायरी आहे मग हा जो पारदर्शक आणि जे वरचा ज्यूस असतो तो मग तुम्हाला म्हणजे जो तुम्ही फिल्टर करून घेतलेला जो ज्यूस असतो तो तुम्हाला मग एक बाटल्यात भरायचा असतो आणि बाटल्या शक्यतो रंगीत घ्यायच्या असतात आणि मग तपकिरी रंगाच्या असतात सहसा वाईनच्या बॉटल्स आणि बॉटल मग पूर्ण ह्या बॉटल्स म्हणजे बॉटलमध्ये हे वाईन भरल्यानंतर मग त्याच्यात 10 ग्रॅम KMS मिसळून मग किंवा त्या बाटल्याला KMSनी धुतल्या जाते आणि मग त्यात रस भरला जातो आणि मग अशा रीतीने बाटल्यामध्ये रस भरला जातो आणि मग अशा रीतीने वाईन तयार झाल्यानंतर तिला परिपक्व होण्यासाठी काही वेळ लागतो. आता ती परिपक्व होण्यासाठी मग अजून काही आठवडे किंवा काही महिने द्यावे लागतात आणि मग त्याच्यानंतर एक वास येतो त्या वाईनला आणि एक चव येते जी थोडीशी खराब झाल्यासारखी वाटेल तुम्हाला आणि ही चव व वास गेल्यानंतर वाईन पिण्यालायक होते. आता ही बाटलीत भरताना
वाईन ही काठोकाठ भरावी लागते. मोकळी जागा राहत असेल तर तापवून थंड केलेले पाणी मग त्यात घालतात आणि छोट्या बाटल्यांपेक्षा मोठ्या प्रमाणातील जी वाईन असते ती मोठ्या बाटलीत ठेवली तर लवकर म्हणजे ती लवकर परिपक्व होते, म्हणून मोठी बाटली सहसा वापरतात. आणि वाईन परिपक्व झाल्यानंतर मग तिला काठोकाठ बाटल्यात भरल्यानंतर मग तिला सील केल्या जाते. आता जी वाईन बनवतात, सगळ्यात प्रचलित जी वाईन आहे ती द्राक्षाची वाईन आहे. तिला अंगूर की बेटी असंही म्हणतात. आता तुम्हाला 3 किलो जर तुम्ही द्राक्ष घेतली असेल तर त्याच्यामध्ये द्राक्षामध्ये नैसर्गिकरित्या ईस्ट असतं, ईस्टचे जीवाणू असतातच. त्यामुळे वाईनला काय होतं की ईस्टची सहसा एवढी जरुरी लागत नाही. आणि मग हे द्राक्ष जे आहे ते हाताने चुडून एका टबमध्ये मग त्याला जमा करायचं असतं आणि जमा केल्यानंतर त्यावर 3 लिटर उकळून थंड केलेले पाणी टाकायचे असते. मग 7 दिवस हे मिश्रण तुम्ही बाजूला ठेवायचं असतं आणि मग ते मिश्रण झाकून ठेवायचं असतं. आणि मग जेव्हा तो हाताने किंवा लाकडी चमच्याने मग तो कुस्करायचा असतो. आणि मग 7 दिवसानंतर 8व्या दिवशी काय केला जातो की हा जो गर आहे हा गाळून घेतला जातो आणि चोथा जो आहे तो फेकून दिला जातो. आणि ह्या गाळण्यासाठी तुम्हाला एक फडक्याचा म्हणजे चांगल्या कॉटन किंवा मलमलच्या कापडाचा उपयोग करावा लागेल. आणि त्यानंतर या रसात तुम्हाला 2 किलो साखर टाकावं लागेल आणि हे आणि 2 किलो साखर टाकल्यानंतर 3 लिटर होतं मग ते पूर्ण. आणि मग ते साखर पूर्ण विरघळल्यानंतर मग जो 4था दिवस असतो किंवा 14 दिवसानंतर वाईन तयार होते. म्हणजे साखर आणि ते मिश्रण बाजूला ठेवायचं असतं 14 दिवस आणि त्यानंतर ती वाईन तयार होते. आता ही जी फसफसण्याची प्रक्रिया आहे, साखर घातल्यानंतर फसफसणे सुरू झाले नाही समजा तर मग तुम्हाला ईस्ट घालावा लागतो. फक्त साखरेने जर रस फसफसला नाही तर मग ईस्ट घालायसाठी तुम्हाला मग 10 ग्रॅम ईस्ट घालावं लागेल. आणि 14 दिवसांनी मग किंवा साधारण 21 दिवसांनी मग ही वाईन तयार होते, परिपक्व होते आणि मग ती बाटल्यात भरली जाते. अशा रीतीने द्राक्षाची वाईन तयार केली जाते. आता सिडार वाईनसाठी मग तुम्हाला ॲपलची गरज असते आणि ॲपल घ्यावे लागतात तुम्हाला. आणि हे पण टबमध्ये घेऊन लाकडी चमच्याने मग त्याला ठेचायची असते. त्या अगोदर तुम्हाला त्याचे साल वगैरे काढून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर ठेचल्यानंतर जो ॲपलचा जो पल्प असतो त्यावर मग 6 लिटर उकळते पाणी टाकायचं असतं. मग त्यानंतर त्यात 2 ग्रॅम KMS टाकायचं असतं आणि हे मिश्रण मग 3 दिवस तसेच ठेवायचं असतं. आणि मग काळजी ही घ्यायची असते की 3ऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून फक्त रस घ्यायचा असतो आणि नंतर चोथा फेकून द्यायचा असतो. आता या रसात 1 किलो साखर, 10 ग्रॅम ईस्ट आणि 2 मोठ्या लिंबाचा रस घातला तर ते फर्मेंट लवकर होतं. आणि मग ते फर्मेंटेशन ही प्रक्रिया 12 दिवस चालते. आणि 13व्या दिवशी मग ही वाईन जेव्हा परिपक्व होते तेव्हा त्यात परत 1 किलो साखर घालतात. 21व्या दिवशी मग ती फसफसते आणि फसफसल्यानंतर मग त्या वाईन जी नितळ होते त्यात मग 2 ग्रॅम KMS घालतात व मग बाटल्या भरतात. आणि मग त्या बाटल्या भरल्यानंतर त्याला सील केल्या जाते. आणि नंतर अशाच प्रकारे तांदळाची वाईन आहे, संत्र्याची वाईन आहे, अननसाची वाईन आहे, नंतर काळ्या मनुकाची वाईन आहे. अशा रीतीने यांची प्रक्रिया केली जाते. आणि हे फ्लोशीटमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. ही प्रक्रिया पूर्ण फ्लोशीटमध्ये तुम्हाला दिलेली आहे की द्राक्षाचे वाईन करायचे स्टेप्स कसे आहे. फ्लोशीट दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि अशा रीतीने ही वाईन जेव्हा तयार होते, आता काही द्राक्षापासून वाईन तयार होते त्याला टेबल ग्रेप्स हे द्राक्ष वापरतात. आणि मग इटली, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत वाईन
भरपूर व्हेरायटीज आहे आणि त्या व्हेरायटीजचे नाव तुम्हाला सांगते. एक आहे स्टील वाईन, नंतर आहे व्हाईट वाईन, रेड वाईन आहे, शॅम्पेन आहे, नंतर स्वीट वाईन आहे किंवा डेझर्ट वाईन आहे. तर ह्या वाईन्सची नावं आहे. आणि वाईन हा शब्द हा जो आहे इटालियन शब्द आहे वाईन, आणि इटालियन शब्दापासून वाईन हा शब्द प्रचलित झालेला आहे. तर अशा रीतीने वाईन तयार केली जाते आणि स्टेप बाय स्टेप्स तयार झाल्यानंतर त्याची साठवण केल्या जाते. वाईन परिपक्व झाल्यावर त्याची साठवण केल्या जाते आणि मग अशा रीतीने ते वाईन तयार झाल्यावर मग त्याच्यानंतर